आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, मी शिवांजली समीर खानवे। 15 तारखेला सर्वांनी मतदान करावे ही माझी विनंती आहे। नमस्कार, मी समीर सुदाम खानवे, लोहगाव वार्ड क्रमांक 3 येथील आमचे उमेदवार आमच्या घरातली सुनबाई श्रेयस प्रीतम खानवे ही उमेदवारी आहे। तसेच अनिल दिलीप सातव, ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, रामदास दत्तात्रय धाबाडे हे चारही उमेदवार ह्या प्रभागामध्ये इलेक्शनला सामोरे जात आहेत। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हे इथे कामं करत आहेत आणि यांना प्रथमच पुणे महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये जाणार आहेत। आपल्या आशीर्वादाने खांदे कुटुंब असेल, पठारे कुटुंब असेल, धाबाडे कुटुंब असेल यांना प्रथम संधी मिळत आहे। तरी आपण सर्व लोकांनी त्यांना जास्तीत जास्त मत देऊन त्यांना वोट जास्त मताने विजय करावे आणि ह्या भागात एक नंबरनी कसे निवडून येतील। बीजेपीचा प्रचार खूप चांगल्या पद्धतीने चाललेला आहे आणि त्याच्यावरती मोदी साहेब काम चांगल्या प्रकारे करत आहेत। तसेच देवेंद्र फडणवीसही खूप छान पद्धतीने काम करत आहे महाराष्ट्रामध्ये आणि आता ह्या प्रभागामध्ये हे कुटुंब पण सर्व चांगलं काम करतील अशी आशा आम्ही देतो की इथले रस्ते, पाणी, गटारे, शाळेंचे प्रश्न असेल, दवाखान्यांचा प्रश्न असेल, आम्ही पहिला सोडवण्याचा प्रश्न करणार आहे आणि इथून लोकांना जेवढ्या सुखसुविधा देता येईल यासाठी आम्ही प्रथम काम प्राधान्य देणार आहे। तरी सर्वांनी बीजेपीला वोट द्यावे, चारही उमेदवार चांगल्या बहुमताने निवडून द्यावे ही विनंती। धन्यवाद। आपल्या गावातील लोकांची पंढरपूरला गैरसोय होत होती, तेव्हा त्यांनी आपल्या गावच्या लोकांच्या सेवेसाठी पंढरपूरला ही धर्मशाळा बांधून त्यांची सेवा केली। त्यानंतर आता पिढी जात वसा आणि वारसा घेऊन आलेल्या त्यांच्या घरातील आमच्या फॅमिलीतील डॉक्टर श्रेयस प्रीतम खानवे यावेळेस नगरसेवक पदासाठी उभे आहेत प्रभाग क्रमांक 3 मधनं। तर आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। त्यानंतर आपल्या प्रभागामध्ये दुसरे सभासद आहेत ऐश्वर्याताई पठारे ताईंचे सासरे बापूसाहेब पठारे यांना आपण या गावातनं प्रचंड बहुमताने निवडून आणलेले आहे या आधी आमदार पदासाठी। तर त्यांनी आपल्या गावामध्ये लाईटची सोय, पाण्याची सोय, पाण्याच्या टाक्यांची सोय, लोहगाव खराडी बायपास रोड हा कित्येक वर्ष खूप खराब होता, खूप काही वाईट घटना घडल्या या रोडला। तर त्यांनी तिथे दिवसभर उपोषण करून तो रात्रीतनं तो रोडचं काम करून आपल्याला सेवा दिली आहे। त्यांनी अशा अनेक प्रकारच्या सेवा आपल्या लोहगाव ग्रामस्थांना दिलेल्या आहेत। तसेच वाघोलीमधनं रामदासजी दाभाडे यांनीही आपल्या प्रभागामधील प्रभाग क्रमांक 3 मधील असो किंवा खराडी, वाघोली, लोहगाव या प्रभागातील सर्व जनतेला काशी विश्वेश्वराची यात्रा घडवली। त्यानंतर अनिलजी सातव यांनीही चांगल्या प्रकारे उत्कृष्ट कामगिरी आपल्या प्रभागामध्ये केली आहे। आता राहिले फक्त लोहगावच्या विकासाची खूप गरज आहे। लोहगावला विमानतळ असतानाही लोहगावला कुठल्याही प्रकारची सुखसुविधा अजूनही या आधी पाहिजे तितक्या प्रमाणात झालेली नव्हती। तर लोहगावचं विमानतळ आणि त्या परिसरातील आपण राहत असलेला भाग हा खूप मागे राहिला आहे विकासाच्या दृष्टिकोनातनं। तर तो चांगल्या प्रकारे सुशिक्षित आणि सुधारित व्हावा ही माझी इच्छा आहे। आणि हे जर आपण ह्या भाजप सरकार मधील असणाऱ्या या चारही उमेदवारांना निवडून आणले तर ह्या भागाचा विकास होईल। त्यामुळे माझ्या सर्व मायबाप जनतेला अशी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की त्यांनी आपल्या चारही उमेदवारांना बहुमतांनी 15 जानेवारीला मतदान आहे, मतदान केंद्रावरती जाऊन निवडून आणावे हीच माझी इच्छा आहे। मी सर्व ग्रामस्थांना विनंती करते की प्लीज सर्वांनी मतदान करा, कोणीही मतदान चुकवू नका। चारही उमेदवारांना बहुमतांनी विजयी करून आणा हीच माझी इच्छा आहे। नमस्कार। नमस्ते, मी सरिता सुनील खानवे। आमच्या प्रभाग क्रमांक 3 मधून भारतीय जनता पार्टीने 4 उमेदवार दिलेले आहेत। चारही सक्षम चांगले उमेदवार आहेत। ते याच अर्थाने की त्यांच्या घराण्यात समाजसेवेचा खूप मोठा वारसा आहे। त्यामुळं ह्या चारही उमेदवारांना प्रत्येकाने आपले वोटिंग करावं, सर्वांनी मतदान करावं
एक सांगावंसं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं जे धोरण आहे हे मुळातच विकास, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांचं हिताला धरून राहिलेलं आहे. आणि जे आपले भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आत्मनिर्भर भारत आणि सक्षम भारत हे जे त्यांचं ब्रीद वाक्य आहे, हे वाक्य जर आपल्याला खऱ्या अर्थाने साकार करायचं असेल तर आपल्याला स्थानिक स्तरातून सुद्धा भारतीय जनता पार्टीलाच मत दिलं पाहिजे, तरच आपला भारत सक्षम होणार आहे. आणि त्यामुळे मी सर्वांना आवाहन करते की त्यांनी भारतीय जनता पार्टीलाच आपलं मत द्यावं, बहुमताने ह्या चारही उमेदवारांना निवडून आणावं. धन्यवाद. नमस्कार, मी साक्षी अक्षय पठारे. येणाऱ्या 15 तारखेला पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 भाजप यातील उमेदवार श्रेयस प्रीतम खांदवे, ब गटातून अनिल दिलीप सातव, क गटातून ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, ड गटातून रामदास दत्तात्रय दाभाडे. मी लोकांना विनंती करते, सर्व नागरिकांना इथल्या, की आपण जसं बघता लोहगावातील विकास कामे होण्यासाठी अगदी गरजेचं आहे आणि हा सुशिक्षित पॅनल आहे. तर मी लोकांना आव्हान एवढंच इच्छुक करते की सर्वांनी कमळ या बटन दाबून ह्या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणावेत. हीच माझी सर्व नागरिकांना विनंती राहील आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मी शुभेच्छाही देते. धन्यवाद. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.